आपण ह्या ठिकाणी बघा जयपूर प्रभाग आहे आणि बाजूला सहाय्यक आयुक्त यांचं दालन आहे। या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी अत्यंत संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हे पिण्याच्या पाण्याचे महापालिकेने कूलर बसवले होते, कोटा टाकला, पण ह्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त यांचे दालन अगदी लागूनच आहे। पण ही परिस्थिती बघा, करदात्या नागरिकांच्या पैशाचा कसा अपव्यय करायचा यांना विचारणारं कोणी नाही आहे इथे। कारण हम करे सो कायदा कदाचित या ठिकाणी लागू होत असेल। पिण्याच्या पाण्याचे कूलर आहे, विविध कामानिमित्त ह्या ठिकाणी नागरिक येतात, महिला पुरुष येतात, वयोवृद्ध नागरिक येतात, पण त्यांना पिण्याच्या पाण्याची तुम्ही कठीण परिस्थिती बघा। नवीन अत्यंत नवीन कूलर आहे हा। या कूलर वॉरंटीमध्ये आहे, 3 ते 4 महिने झाले त्याला बसवून, पण तुम्ही याची अत्यंत दुर्दैवी परिस्थिती बघा की ह्या पिण्याच्या पाण्याची कूलरची अवस्था या ठिकाणी काय आहे या ठिकाणी तुम्ही बघा। आणि हा जुना कूलर जो काढला होता, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी, दोन्हीही वस्तू समोरच आहेत, पण तुम्ही बघा की कुठल्या प्रकारे ह्या ठिकाणी परिस्थिती आहे ह्या प्रभागाची। आपण स्मार्ट सिटीमध्ये जगतो, आपण म्हणतो की आपण स्मार्ट सिटीमध्ये आहोत। ही स्मार्ट सिटी असेल तर सर्वसामान्य नागरिकांना न बोललेलंच बरं। तुम्ही बघा कल्याणपूर्व 4J प्रभाग, या प्रभागामध्ये पाठपुरावा करून या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी कूलर बसवण्यात आले होते। या कूलरची कंडिशन आपण पिण्याचं पाणी आहे बघू शकता, इतक्या घाणेरड्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाणी पिलं जातं। या ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू सगळं थुकलं जातं आणि ह्या ठिकाणी पिण्याचं पाणी पिलं जातं। हे दर्शनी भागावरती संबंधित अधिकाऱ्यांना दिसत नाही काय, ह्या ठिकाणीच येतात जातात। या ठिकाणी सर्वत्र पान, तंबाखू, गुटखा इतका मोठ्या प्रमाणात आहे की विचारू नका। हा गुटखा, पान, तंबाखू दिसत नाही का? दर्शनी भागावरती विचार करा। सहाय्यक आयुक्त यांचं लक्ष नाही आहे, महापालिका प्रशासक आयुक्त आपण पहा की दर्शनी भागावरती बिनधास्तपणे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस शोक फरमावले जातात आणि ह्या ठिकाणी पिण्याचे पाणी आहे। अशा घाणेरड्या याच्यामधून पिण्याचे पाणी लोक पितात, मजबुरी आहे। पाठपुरावा करून अत्यंत संबंधित विभागांकडे या ठिकाणी आपण कूलर बसवलेला आणि 4 महिन्यामध्ये तुम्ही बघाल की हा जुना काढलेला कूलर देखील काढण्याची तजदीद संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी केलेलं नाही आहे। म्हणजे सर्वसामान्य कर भरणाऱ्या नागरिकांच्या पैशाचा कशा प्रकारे ह्या ठिकाणी अपव्यय केलं जातं हे आपण